हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. मला माहित नव्हतं की मी अशा मुलीला माझ्या घरी आश्रय दिलाय जी स्वतः माझ्यावर उलटा वार करेल. आई म्हणत होत्या तुम्हाला उद्या सकाळी लवकर जावं लागेल स्टेशनला आत्याच्या मुलाला घरी आणण्यासाठी. अरे ते तर मी विसरलोच होतो पूजा. मी तुला ह्या घरी पण नाही बोलावू शकत. काही हरकत नाही पूजा, मी कुठे ना कुठे माझी व्यवस्था करीनच. तृष्णा, मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की बिंदिया असं वागेल. मी तर नेहमी तिला माझी एक मैत्रीण समजत आलो. जेही काही झालं तुम्ही विसरून जा. आपण आपलं आयुष्य नव्याने सुरू करू जिथे आपल्या दोघांमध्ये कधीच गैरसमज नसतील. मी पण माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगतो. आकांक्षा, माझं तुझ्यावर जीवाभाड प्रेम आहे. तुला भेटल्यानंतर, तुला पूर्णतः जाणून घेतल्यानंतर मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. पण आपल्या दोघांमध्ये खूप अंतर होतं. खास करून तुझं शिक्षित असणं आणि माझं अशिक्षित असणं. म्हणून मला कधी आपल्या मनातली गोष्ट तुला सांगायचा धीर नाही झाला. पण मग अचानक आपलं लग्न झालं आणि ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं त्यानंतर जर मी तुला सांगितलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तुला वाटलं असतं की मी तुझ्यावर दया येऊन हे बोलतोय. म्हणून मी तेव्हाही गप्प राहिलो. पण आकांक्षा, आज मला वेळही उचित वाटली आणि परिस्थिती सुद्धा. म्हणून आज मला ही माझ्या मनातली गोष्ट तुला सांगावीशी वाटली. मी सांगून टाकली. विराज, हे खरं आहे की आपल्या दोघांमध्ये खूप अंतर आहे. पण तुम्ही तुमच्या चांगल्या गुणांनी ती सगळी अंतरं नाहीशी केलीत. खरं सांगायचं तर माझ्या मनात कधीच हा विचार नाही आला की तुम्ही कमी शिकलात. तुम्ही त्या लोकांपेक्षा नक्कीच समजूतदार आहात ज्यांनी डिग्री घेतली. तरी सुद्धा ते लोकांच्या भावना नाही समजू शकत. पण विराज, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुमचा चांगुलपणा बघूनच मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करायला लागले विराज. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुमच्या रूपात एक असा जीवनसाथी मिळाला जो माझा मित्र सुद्धा आहे आणि माझ्या भावनाही समजून घेतो. आकांक्षा, आज मी खरंच खूप आनंदात आहे. तुम्हाला मनापासून स्वीकारल्यास ह्याच्यासाठी मोठी गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. असं नका म्हणू विराज, तुम्ही खूप चांगले आहात. पण मला हे कळत नाही आहे उमाजी की तुमची ही अवस्था झाली तरी कशी. मला म्हणायचंय की
अचानक हे सगळं कसं झालं? सगळा नशिबाचा खेळ आहे भाऊ. नाहीतर आतापर्यंत ते घर आमचं झालं असतं. आणि त्याच घरातून आम्हाला बाहेर काढलं, तेही या फक्त कपड्यांमध्ये. आता बस कर आई. आता काय कपडे आणि सामानासाठी तू रडत राहणार आहेस का? तर काय झालं आई? जर आपल्याला आपले कपडे आणि सामान नाही घेऊ दिलं तर? आपल्याकडे तेवढे पैसे तर आहेत की आपण हे सगळं विकत घेऊ शकतो. बिंदिया, मला तर अजूनही विश्वास बसत नाही की अपूर्वने तुम्हाला असं घरातून बाहेर काढलं. मी स्वतः पाहिलं होतं तो तुझी किती काळजी घ्यायचा. प्रत्येक कामात तो तुझा सल्ला घ्यायचा. कळत नाही असं त्याने का केलं? मिश्राजी, अपूर्वाने हे सगळं त्याची बायको तृष्णाच्या सांगण्यावरून केलंय. पण मी माझ्या अपमानाचा बदला नक्कीच घेईन. अपूर्वाला सोडणार नाही मी. ते तू कसं करणार? ते मला अजून तरी माहिती नाही मिश्राजी. पण सध्या मी माझ्या आणि माझ्या आईच्या राहण्याचा विचार करते. अपूर्वने नेहमीच मला कमी लेखलं, नेहमी माझा अपमान केला. आता माझ्या जवळ ती संधी आलीये जेव्हा मी माझ्या अपमानाचा बदला घेऊ शकेन. मला बिंदियाला माझ्या इथे राहायची जागा द्यायला हवी. हिच्या सहाय्याने मी अपूर्वाचा सूड घेऊ शकेन. भाऊ, फक्त 1-2 दिवसांची गोष्ट आहे. आमची तोपर्यंत तुमच्याकडे राहण्याची सोय झाली तर तुमचे खूप खूप उपकार होतील. आम्ही लवकरच आमची राहण्याची व्यवस्था कुठे दुसरीकडे करू. अरे अरे, असं म्हणून मला आता लाजवू नका. हे तुमचंच घर आहे. मी आता तुम्हा दोघींना कुठेही जाऊ देणार नाही. पण मिश्राजी, बिंदिया, तू माझ्या छोट्या बहिणीप्रमाणेस आणि बहिणीचा तर हक्क असतो भावाच्या घरामध्ये हवं तेव्हा हवं तेवढे दिवस राहण्याचा. म्हणून तुम्ही दोघी आरामात राहा इथे. पण तुमचं कुटुंब? मी इथे शहरात एकटाच राहतो. माझं कुटुंब गावी असतं. 3-4 महिन्यात मी जात येत असतो. म्हणून तुम्ही लोक इथे आरामात राहा आणि याला आपलंच घर समजा. मिश्राजी, मी तुमचे हे उपकार जन्मभर नाही विसरणार. कारण तुम्ही अशा वेळेला माझी साथ दिलीये ज्यावेळी आपल्याच लोकांनी माझी साथ सोडली. बिंदिया, अपूर्वने जसा तुझा आता विश्वासघात केलाय ना, तसाच त्याने माझाही केला होता. तेव्हापासून अपूर्व माझ्या नजरेतून कायमचा उतरला आणि तेव्हापासून मी त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पण आजवर ती संधी कधी मला मिळाली नाही. पण आता मला वाटतं ती संधी मला लवकरच मिळेल, जेव्हा मी अपूर्वाला त्याची जागा दाखवून देईन. का नाही मिश्राजी? शेवटी दुश्मनाचा दुश्मन मित्रच असतो. आजपासून तुम्ही आणि मी, आपण दोघंही अपूर्वला सुखाने जगूच द्यायचं नाही. सुकन्या आमच्या कन्या. विराज, आय एम सो सॉरी. कळलंच नाही डोळा कधी लागला. खरंच कळलं नाही. मी अख्खी रात्र तुमच्या खांद्यावर झोपले. तू इतकी निश्चिंत मनाने झोपली होतीस की उठवायचा धीरच नाही झाला. त्यानंतर माझाही डोळा लागला. मला माहितीये की तुम्हाला अजिबात झोप लागली नाही. मला ना खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. ठीक आहे, जर असं असेल तर आज रात्री मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो
आणि तू रात्रभर जागत राहा, मग हिशोब बरोबर ना? आकांक्षा, मी तुझ्यासाठी एक रात्र काय, आयुष्यातल्या सगळ्या रात्री जागायला तयार आहे. तुम्ही जर असं केलं ना, मग मी बिघडे ना. मग म्हणू नका की माझी चूक आहे. कधीच नाही बोलणार. पक्का? पक्का. पार्वती. ताई, ताई, तू अचानक? सगळं व्यवस्थित आहे ना? अगं, सगळं इथेच विचारणार आहेस, घरात नाही बोलवणार? हो हो, चला ना. चल बेटा, गंगा आत चल. ये ना ताई, ये. गंगा बेटा, ठेव तिथेच, बस. अगं ताई, अचानक कशी आलीस? का? आपल्या लहान बहिणीच्या घरी मी कधी अशीच नाही येऊ शकत का? अगं, का नाही? तुझंच घर आहे. जेव्हा वाटेल तेव्हा ये आणि मनाला वाटेल तितके दिवस राहा. अगं, मी तर सहजच विचारत होते, जर कळलं असतं तर तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. अगं, गंगाचं मन नव्हतं रमत, मग मीच विचार केला, आकांक्षा आणि तृष्णाला जर भेटली तर तिचं मन रमेल जरा, म्हणून बस आलो तुम्हाला भेटायला. अगं, आपण भेटून किती वर्ष झाली आहेत. हो हो, म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ. बरं केलंस. तुम्ही दोघी आलात, मला खूप बरं वाटलं. दीपक कुठे दिसत नाहीये? ते शाळेत गेलेत, संध्याकाळी घरी येतील. आणि गंगा बेटा, तू कशी आहेस? मी बरी आहे मावशी. काय झालं? खूप अशक्त दिसतीयस. तुझी तब्येत बरी नव्हती का? प्रवासात दमली आहे ग ती, थोडा आराम केला की बरं वाटेल. तृष्णा आणि आकांक्षा कशा आहेत? आनंदात आहेत ना? हो, दोघीही आनंदात आहेत, आपापल्या संसारात मग्न आहेत. पण तुम्ही सगळे तृष्णाच्या लग्नाला नाही आलात, मला खूप वाईट वाटलं. काय करणार पार्वती, माझ्या डोक्यावर इतकी कामं आहेत, मनात असताना देखील वेळ काढता येत नाही. अच्छा, मला तरी कळू दे की माझ्या बहिणीच्या डोक्यावर इतकं कसलं ओझं आहे. गंगा, तू दमली असेल, जा जरा जाऊन आराम कर. ठीक आहे. गंगा बेटा, ती आकांक्षाची खोली आहे, तू तिथेच आराम कर. ठीक आहे मावशी. सुकन्या आमच्या कन्या. काय झालंय ताई? तू आता असं गंगाला आत का पाठवलंस? काही प्रॉब्लेम आहे का? काय बोलू पार्वती, गंगाचा नवरा अगदी लालची निघालाय. त्याच्या रोजच्या मागण्यांना मी कंटाळले होते आणि गंगाला परत घरी आणलं. खूपच त्रासली होती ती, म्हणून मग मी तिला घरी आणलं. विचार केला इथे येईल, आकांक्षा आणि तृष्णाला भेटेल, तिचं मन मोकळं होईल आणि तिला बरं वाटेल.
मी माझ्या बाजूने नक्की प्रयत्न करेन की गंगाच्या आयुष्याचं चित्र बदलावं. जर परमेश्वराची इच्छा असेल तर सगळं नीट होईल. आई, हे घ्या गरमागरम चहा. खूप दिवसांनंतर आज चहा चांगला वाटतोय. किती बरं वाटतंय ना तृष्णा. पूर्ण घरात आज किती शांतता आहे ना. हो आई, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. माझी इच्छा होती की बिंदिया या घरातून, अपूर्वच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जावी. पण आई, अपूर्वने ज्या प्रकारे बिंदियाला या घरातून काढलं मला अजिबात नाही आवडलं. तृष्णा, अपूर्वने तेच केलं जे त्याला करायला हवं होतं. बिंदियाला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यामध्ये तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तृष्णा, चांगलं असणं गरजेचं आहे, पण इतकं पण नाही की लोक तुला मूर्ख समजतील आणि तुझा फायदा घेतील. हो आई, मी नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवेन. तुमच्या मदतीमुळे अपूर्व आज माझ्या सोबत आहे. तुमच्यामुळेच अपूर्व आणि मी आज एकत्र आहोत. नाही तृष्णा, जे तुझं होतं ते तुला मिळायलाच हवं होतं. त्यात मी काहीच केलं नाहीये. पण आई, आता मला काहीतरी करायला हवं. तुमच्या आणि अपूर्वामधला दुरावा कमी करण्यासाठी मला पाऊल उचलावं लागणार आहे. तृष्णा, तुझ्या आणि अपूर्वामधला दुरावा नुकताच मिटलाय आणि असं काहीच करू नकोस ज्यामुळे तुम्हा दोघांमध्ये परत दुरावा निर्माण होईल. आई, आता अपूर्व आणि माझ्यात कोणताच दुरावा नाही येणार आणि मला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे. तृष्णा, अपूर्व आता मला कधीच माफ करणार नाहीये. तो माझा खूप तिरस्कार करतो. त्यामुळे तू कधीच कोणता प्रयत्न करू नकोस. जे चाललंय ते तसं चालू दे. मी तुम्हा दोघांना सुखी बघून सुखी राहायचा प्रयत्न करीन. नाही आई, मी तुम्हाला वचन देते की मी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. आपण या घरात मिळून मिसळून राहू, पण यासाठी तुम्हाला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. एक गोष्ट? आई, आजपर्यंत मी तेच केलं जे तुम्ही मला सांगितलं, पण आजपासून तुम्हाला माझं ऐकावं लागेल. पण करायचं काय आहे मला? तुम्हाला तुमच्या खोलीत जाऊन फक्त झोपायचंय. बाकी सगळं मी सांभाळेन. पण तृष्णा? पण बिन काही नाही आई. तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. बाकी सगळं माझ्यावर सोडा. ठीक आहे? सुकन्या आमच्या कन्या. आजी. अरे सुखीरा, कसा आहेस बाबू? मी एकदम मस्त आहे आजी. तू सांग, तू कशी आहेस? तसं तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तू आधीपेक्षा जास्त फिट आहेस. अच्छा, म्हाताऱ्या खोडाची चेष्टा करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरं काही काम नाही का? मामाजी नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? बरा आहेस तव? बस खाऊन खाऊन जरा जाडा होत चाललोय. अरे मामी, तुम्ही का अशा शांत उभे आहात? हा, तुम्ही हा तर नाही ना विचार करत की हा शैलू जाणार कधी? अरे आम्ही असा विचार का करणार? हे तर तुझ्या मामाचं घर आहे. जोपर्यंत तुझी इच्छा आहे तू राहू शकतोस. तुझी मस्करी करायची सवय अजून गेली नाही वाटतं. अगं आजी, मामा आणि मामीची मस्करी नाही करणार तर कोणाची करणार?
बरं एक गोष्ट सांग की तुझ्या बरोबर रमा का नाही आली? अगं आजी, तिचं काहीतरी काम होतं म्हणून मी लवकर निघून आलो. आई उद्या सकाळी येणार आहे. ती बरेलीवाली आत्या आहे ना, तिच्याकडनं डायरेक्ट इथे येणार आहे. या कोण आहेत नानी? ही पूजा आहे, ईशालची बायको. ओ हो हो वहिनी, आणि मी आहे तुमचा एकुलता एक धीर. या धीराचा प्रणाम स्वीकार करा. अरे राहू दे, सुखी राहा. तसं विराज दादा कुठे दिसत नाहीये. तो कुठे बाहेर गेलाय का? तो त्याच्या खोलीत आहे. ते काय ना की मोठ्या सुनबाईंची तब्येत ठीक नाही, म्हणजे आकांक्षाची. ऍक्सिडेंट झाला ना तिचा, म्हणूनच स्वतःच्या खोलीत आहे. हो, विशाल दादा सांगत होता मला. त्यांच्याबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं मला. अरे शैलू, तू हातपाय धुवून घे, तोपर्यंत मी नाश्ता बनवते तुझ्यासाठी. नाही मामी, मी आधी विराज दादाला भेटून येतो आणि मग मी नाश्ता करतो. मामी, आता 2-4 परोठेने काहीच होणार नाही माझं. किमान 8 परोठे खातो मी आता. काही हरकत नाही शैलू, तू जोपर्यंत नाही म्हणत नाहीस ना तोपर्यंत आम्ही गॅसवरून तवा उतरवणार नाही. ठीक आहे? ठीक आहे मामी, चला मी आता विराज दादाला भेटून येतो. हा, जा बाबा. इतका मोठा झालाय पण मस्तीखोरपणा तसाच आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या